श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात ही झालेली आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार असणार आहेत. तर या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला रोज स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या 3 वस्तू किंवा 3 पैकी कोणतीही एक वस्तू टाकून या पाण्याने जर आपण अंघोळ केली तर आपल्या आयुष्यातील जे काही शत्रुदोष आहेत, शत्रुपीडा आहे, तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल, तसेच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, निगेटिव्हिटी आहे, तर याचा नाश होण्यासाठी तुम्हाला या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. बघा, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी चालू असतात, बरीचशी दुःखे असतात, संकटे असतात आणि बऱ्याचशा अडचणींचं मेन कारण जे आहे तर ते असतं आपल्या घरातील नकारात्मकता. कारण नकारात्मकता जर जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी सकारात्मक गोष्टी ह्या घडत नाहीत किंवा सकारात्मक गोष्टींना नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या घडू देत नाहीत. तुम्ही कोणतंही एखादं चांगलं कार्य करायला गेला तर या नकारात्मक शक्ती तुम्हाला रोखत असतात आणि त्यासाठीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. जरी तुम्हाला संपूर्ण महिनाभर जरी या गोष्टी करणे शक्य नसेल तरीही तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे 5 गुरुवार आहेत तर या 5 गुरुवारी तरी हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे. रोज शक्य असेल तर रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाका आणि रोज तुम्हाला शक्य नसेल, आपल्या मागे आपली कामे असतात, शेड्यूल बिझी असतं, तरीही तुम्ही वेळात वेळ काढून प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत, संकटे आहेत, तर ती या उपायाने दूर होतात. त्याप्रमाणेच माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होती. माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड आणि कायमचं वास्तव्य करावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कुंकू जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. कुंकवाशिवाय कोणतीही पूजा, धार्मिक विधी हा पूर्ण होत नाही आणि कुंकवाला जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच महत्त्व हळदीला सुद्धा आहे. आणि लग्नामध्ये सुद्धा नवरा नवरीला हळद लावली जाते आणि त्यामागे सुद्धा हेच कारण असतं की बाहेरील काही नजरबाधा होऊ नये, वाईट शक्तींपासून त्यांचे संरक्षण व्हावे आणि म्हणूनच नवरा नवरीला हळद जी आहे तर ती लावली जाते. तसेच हळदीचा वापर हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण करत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये हळद ही सहजरित्या उपलब्ध असते आणि हीच चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी येतो, त्यामुळे आपण कपाळावरती सुद्धा हळद जी आहे तर ती लावत असतो. तर हीच हळद आपल्याला अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. असे जर तुम्ही केले तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभत असतं. आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा असते, नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. आपल्या बाजूला वातावरणामध्ये ज्या ज्या नकारात्मक गोष्टी घडत असतात, भांडणं घडतात, कलह होत असतात, वादविवाद होत असतात, बऱ्याचशा नकारात्मक गोष्टी ह्या घडत असतात, बऱ्याचशा वाईट शक्ती आपल्या सभोवताली फिरत असतात. तर यामुळे आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते. तर ही ऊर्जा नष्ट करण्यासाठीच आपल्याला ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तुम्ही यासोबत अजून कोणत्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तर थोडासा कापूर टाकू शकता, थोडंसं गंगाजल टाकू शकता. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर 4 थेंब गंगाजल टाका, 4 थेंब गुलाबजल, गुलाब अत्तर, तसेच तुम्ही मीठ, तर या वस्तूसुद्धा टाकू शकता. आता इतर वस्तू टाकणे तुम्हाला जरी शक्य झाले नाही तरीसुद्धा तुम्हाला चिमूटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यासोबतच हळदीचे अजून काही उपाय आहेत जे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे आहेत. तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी आणि विष्णूंचा जो फोटो आहे तर त्याच्या मागे हळदीची एक पुडी बांधायची आहे आणि ही पुडी लक्ष्मी आणि विष्णूंच्या फोटो मागे ठेवायची आहे. असे केल्याने जर तुमचे विवाह जमण्यामध्ये विलंब होत असेल आणि तुम्ही विवाहासाठी इच्छुक असाल तर विवाह जमण्यासाठी मदत होते. त्यामुळे हा उपाय करायचा आहे. सूर्याला अर्ध्य हे आपल्याला प्रत्येक गुरुवारी द्यायचं आहे. तुम्ही रोज देत असाल तर अतिशय उत्तम, परंतु काही कारणाने जर तुम्हाला सकाळी सूर्याला अर्ध्य देणे जमत नसेल तरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये मात्र प्रत्येक गुरुवारी न चुकता सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे. आणि हे पाणी जे आहे तर या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. तसेच आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येऊ नये, अडचणी येऊ नयेत, तर असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्या शत्रूंचा नाश व्हावा असेही प्रत्येकाला वाटते. आपल्याला जे काही पितृदोष असेल तर हा पितृदोष सुद्धा नष्ट व्हावा
असे आपल्याला वाटते, कारण पितृदोष जर असेल तर आपल्या घराची प्रगती खुंटते। त्यामुळे पितृदोष नष्ट होण्यासाठी, शत्रुपीडा, शत्रुदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने आंघोळही करायची आहे। तुम्ही चिमूटभर हळद टाका, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी चालेल, किंवा एक तांब्याभर पाणी सेपरेट ठेवा, त्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर हळद टाकायची आहे आणि यातील जे पाणी आहे तर ते प्रत्येकाच्या आंघोळीच्या बादलीमध्ये थोडं थोडं ओतायचं आहे। तर अशा प्रकारे अतिशय साधा सोपा उपाय आहे। पूर्ण महिनाभर जरी तुम्ही हा उपाय केलात तरी चालेल, आणि पूर्ण महिनाभर शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा उपाय करा। फक्त मार्गशीर्ष महिन्यामध्येच हा उपाय करायचा असं नाही, तर तुम्ही कंटिन्यू वर्षभर प्रत्येक गुरुवारी हा उपाय करू शकता। जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला या गोष्टीची आठवण राहील, तर तेव्हा तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केलात तरी सुद्धा चालेल। हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं सुद्धा काम करत असते, आणि त्यासोबत मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित असा महिना आहे। त्यामुळे तुम्हाला इतर वेळेला जमलं नाही तरी चालेल, परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी चिमूटभर हळद ही आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याने आपल्याला आंघोळ ही करायची आहे।